75 वर्षे झाली तरी शहरासह ग्रामीण भागाचा विकास झालाच नाही। रस्ते, नाले, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे। परंतु ग्रामीण भागातील नागरिक आजही अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे। या ग्रामीण भागातील माधान ग्रामपंचायत सरपंच व प्रशासन दखल घेण्यास टाळाटाळ करत आहे। सध्या सुरू असलेल्या 3-4 दिवसाच्या पावसाने तालुक्यासह माधान ग्रामपंचायत परिसरातील नाल्यावर पूल खोलीकरण नसल्याने रस्त्याची दुरवस्था झाली असून या भागातील ग्रामपंचायत जवळ पावसाचे पाणी साचल्याने घाणीमुळे रोगराईचे वातावरण तयार झालेले आहे। पुराचे पाणी गावामध्ये शिरत आहे तर गावामध्ये येत असलेल्या पुरामुळे जाणे येण्याकरिता व्यवस्थित पूल नसल्याने नागरिक व शाळकरी मुलांच्या जीवावर उठले आहे। ग्रामपंचायत समोरच रोगराई व घाणीचे साम्राज्य असल्याने ग्रामपंचायतचे दुर्लक्ष होत असून गावाचा विकास कसा होणार असाही प्रश्न यावेळी नागरिकांना उपस्थित होत आहे। ग्रामपंचायत सरपंच मंदाताई पावळे या महिला असल्याने गावाच्या विकासाचे कामे त्यांचा मुलगा स्वप्नील पावळे कारभार पाहतो, त्यामुळे सरपंच कोण असा प्रश्न गावामध्ये उपस्थित होत आहे। विकास कामामध्ये कमिशन नावावर सध्या मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत असल्याने गावाकडे पूर्णतः सरपंच व सचिव यांचे दुर्लक्षच होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सध्या होत आहे। सरपंचचा मुलगा व सचिव यांच्या पूर्णपणे मिलीभगत असल्याने विकासाच्या नावावर निकृष्ट कामे, रस्त्यावर घाणीचे साम्राज्य, नदी नाले तुडुंब भरलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र माधानमध्ये पाहायला मिळत आहे। जनमत लाईव्ह न्यूज साठी चांदूर बाजार मधून मयूर खापरे यांची रिपोर्ट।